नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. सकाळचे 10 वाजता बुलेटिन मध्ये स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. उद्धव ठाकरेंचा आज फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात दौरा आहे. उद्धव ठाकरेंची तोफ आज धाराशिवमध्ये धडाडणार आहे. फुटीर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात सुद्धा ठाकरेंचा दौरा असेल. परभणी आणि धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभा होणार आहेत. संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघामध्ये आज उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांच्या धाराशिव मतदारसंघात, संजय जाधव यांच्या परभणी मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. या दोन्ही खासदारांसंदर्भात उद्धव ठाकरे या मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना काय बोलणार याकडे आपलं लक्ष असेल. तत्पूर्वी सामनामधनं ओमराजेंवरती आज टीका करण्यात आली आहे. एकनिष्ठ शिवसैनिकांचा मेळावा सध्या उद्धव ठाकरेंकडून घेतला जातोय. 6ही फुटीर खासदारांच्या मतदारसंघात. काल वाशिम, यवतमाळ, त्यानंतर आज परभणी आणि धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा. ज्या ठिकाणी हा मेळावा होणार आहे तिथे मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स लावण्यात आलेली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं. आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत आहेत. निवृत्ती, आज दुसरा दिवस या दौऱ्याचा. कुठे कुठे सभा होणार, किती वाजता, काय अपडेट्स? नक्कीच आपण पाहतोय की काल यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण 3 सभा झाल्या. आणि यवतमाळ, वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी कशा पद्धतीने बंड केलं या संदर्भात जे उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांच्यावरती देखील काल उद्धव ठाकरे बोलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आजचा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. सध्या उद्धव ठाकरे परभणी येथे आहेत. परभणी येथे 10:30 वाजता एक पहिली सभा जी आहे ती पहिली सभा पार पडेल. आणि जे परभणीचे खासदार आहेत संजय जाधव यांच्यावरती उद्धव ठाकरे नक्की आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यानंतर 3:30 वाजता धाराशिव येथे देखील एक सभा पार पडणार आहे. ओमराजे निंबाळकर जे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मधून फुटून शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत त्यांच्यावरती देखील नक्की उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण की ओमराजे निंबाळकर पुन्हा आपल्या पक्षात यावे, त्यांनी बंड करू नये यासाठी वेगवेगळे प्रयत्न जे आहेत ते स्वतः मातोश्रीवरून आणि उद्धव ठाकरे विशेषतः करत होते. मात्र ते प्रयत्न जे आहेत ते अयशस्वी झाले होते. आणि त्यानंतर देखील ओमराजे निंबाळकर हे शिंदे सेनेमध्ये सामील झाले. त्याच्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे नक्की काय बोलतात आणि कशा पद्धतीने त्यांच्यावरती टीका करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. कारण की हे दोन्ही खासदार आहेत. या दोन्ही खासदारांचं जे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नावांची चर्चा आहे. त्याच्यामुळे या खासदारांवरती नक्की उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष आहे. पहिली सभा 10:30 या सगळ्या माहितीसाठी. आपण ज्यावेळेला उद्धव ठाकरे या मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करतील त्यावेळी थेट तिथे जाऊच. आज परभणी आणि धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे आपलं लक्ष असेल. आणखी एक मोठी बातमी बघूयात. ओमराजे निंबाळकरांना पैशाची गरज असावी म्हणून ते पळाले असं सामनात आज छापण्यात आलंय. ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याआधी सामनातनं ओमराजेंवरती टीका करण्यात आली आहे. पक्षांतर केल्यानंतर लगेचच 18 कोटींचा निधी मंजूर झाला, हा भ्रष्टाचार. संजय जाधवांचं तर 50 कोटींमुळे जगच बदलून गेलं असं सामनानं छापलंय. ठाकरेंचा आज फुटीर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात देखील दौरा आहे. तर फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर अजूनही ठाकरे पितापुत्राच्या फॉलोअर्समध्ये आहेत. शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतरही सोशल मीडियावरती ते फॉलो करतायत. ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात आज ठाकरेंची सभा होते. तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना ओमराजे निंबाळकर अजूनही फॉलो करतायत.